कसे आहात सगळे? माझा 12th ब्लॉग. वेलकम टू माय ब्लॉग. कसं चाललं सगळ्यांचं? मी आता जस्ट निघालो आहे परत. आता बसने किंवा ह्याच्याने जाईल, बस किंवा ऑटोने. मोस्ट ऑफ तरी बसनेच जाईल. आणि उद्या आहे भावाची एंगेजमेंट. सो जरा शेविंग आणि केस सगळे सेट करायचे. ते झाल्याच्या नंतर बघूया. म्हणजे घरी येताना मी बी करीन ते केस सेट, म्हणजे प्रॉपर कटिंग बिटिंग करून एकदम अच्छा बनते, नीट एंड टाइडी. जैसे मैंने कल बोला था, नीट एंड टाइडी बन के जाना. तो एकदम फुल डिसेंट बन के जाऊंगा. शी बस गेली माझी. हट यार, बस गेली जाऊ दे. मग आता तेच तूच विचार आहे कसा कट करू. जरा बायकोला विचारूया. बायको हे देईल की तू असं काप तसा काप. तर मग तसं कापून हे करूया. आणि गेल्या वेळेचा जो लूक केला होता तो बायकोलाच विचारून केला होता. तर आज ह्यावेळी पण आज कसं कशी कापून काय सांग मला. तसा मग मी कापून ऐसे देखील वो बॅटर आहे तो व्यवस्थित सूट करतो. जेव्हा ती सांगतो तेव्हा व्यवस्थित सूट करतो असं. ते जरा चांगलं वाटतं. तर तसंच प्लॅन करूया. तेच बघूया काय करू. अरे 2 बसेस गेल्या यार, जाऊ दे. तुमच्याशी मी नंतर बोलतो. आता एक बस पण गेली, दुसरी बस पण गेली. त्याच्यानंतरची बस किती वाजताची आहे कोणाला माहीत नाही. बघूया. मोस्ट ऑफ खाली ऑटो पकडायला गेलो तर ऑटो पकडून पण जाईल. बघूया आता कसं. चला नंतर बोलतो तुमच्याशी. बाय बाय. मी जस्ट भांडूप स्टेशनला पोचलो आहे. ट्रेन 8:38ची कल्याण आहे. बट अजून टाईम लागणार आहे. माहीत नाही काय किती वेळ लागेल. अजून तर ट्रेन आली नाही आणि खूप मिनटं दाखवत आहेत. सो आता ही ट्रेन पकडेन आणि मग ऐरवलीला पोचेन, म्हणजे ठाणा आणि ऐरवली. डायरेक्ट मे बी 8:33 मिनिटांची परळला जाणारी धीमी लोकल थोड्याच वेळात प्लॅटफॉर्म क्रमांक 2 येण्यासारखं आहे. जशी काय लास्ट ट्रेन आहे पूर्णच्या पूर्ण. आता मी जस्ट उतरत होतो तर एवढं असे घुसले जसं काय कोणतरी मागेच लागलं आहे तुमचं. लिटरली उतरायला पण देत नाही माणसं, चढायला पण देत नाही माणसं. डोक्याला शॉर्टसारखी चालणार आणि येड्यासारखी वागणार. काय बोलणार काय माहिती आहे. वाशी लागली 9:09ची, 9:04ची नेरूळ. बघूया कोणती ट्रेन भेटते. जाऊ दे, आपण नंतरचीच ट्रेन पकडूया. 9:09ची वाशी जरी हा घे ना भाई, जा ना आरामात जा. आपण नंतरचीच पकडूया. आरामात जायला भेटेल. उगाच कशाला धावायचं. हाय आता ठाणा स्टेशनला. येड्या माणसांसारखी वागतात सगळे. जाऊ दे, काय बोलणार. माणसं कधी सुधारणार नाही. 9:09ची ट्रेन पकडूया. तुमच्याशी नंतर बोलतो डायरेक्ट ऐरवलीमध्ये. बाय बाय. ऐरवलीत आहे, जस्ट पोचलो आहे. ती 9:09ची ट्रेन पकडून मी आता 9:20पर्यंत इथे आलो. जरा वेळ झाला, थोडा वेळ. आता बस पकडून जाईन ना मी. आज कोण नाही, आज एकटाच आहे. कारण की जी रोज भेटायची म्हणजे माझी मैत्रीण, ती मोस्ट ऑफ तिचा शिफ्ट चेंज झालेली, तर ती 9 ते 6 करते. आणि मी आहे 10 to 7मध्ये. तर मी आता पोचेन थोड्या वेळात ह्याच्यामध्ये. इथे जाऊ बस स्टॉपच्या इथे जातो. बस पकडतो. मोस्ट ऑफ बसच पकडेन मी. तेच बेटर होईल. नंतर बोलतो तुमच्याशी. बाय बाय. बस पूर्ण खाली आहे, म्हणजे जरा माणसं कोण अजून आली नाही. आणि बस 2-2 उभ्या आहेत. एक पुढे पण आहे, एक मागे पण आहे. जे जी भरते त्याच्यामध्ये माणसं नसतात. तर माणसांचा माहीत नाही. मे बी सुट्टी पण असेल. तर म्हणून आज काय समथिंग गुड फ्रायडे म्हणून सुट्टी असणार अर्धा पब्लिकला. जसे की माझ्या ऑफिसमध्ये बँकचं पण हे असतं. बँकवाल्यांना सुट्टी आहे, आम्हाला सुट्टी नसते ऑलवेज. आता ह्याचा कॉम्प ऑफ भेटतो आहे की नाही ते पण कन्फर्म नाही. आता बघूया काय कसं.
चला विचारायला पाहिजे मॅनेजरला की कॉम्प ऑफ आहे की नाही. कॉम्प ऑफ असेल तर तो यूज करू शकतो आपण मस्त. तुमच्याशी नंतर बोलतो पोचल्यावरती. बाय बाय. आता थोड्या वेळात एम्पायर टॉवरची इथे पोचेन, पण असं गरम होतं आहे ना की खरंच केस कापले पाहिजे. काही सेट होत नाही आहेत. जास्ती जरा मोठे पण झालेत, जरा दाढी पण नीट करायची आहे. पूर्ण लुक चेंज झालेला आहे. जसा मी आधी लुक केलेला तसा लुक अजिबात नाही आहे. फुल ऑन चेंज झालेला आहे. केसांची पण वाट लागली आहे. जरा फ्रेश बिश होऊन आतमध्ये जावं लागेल. एम्पायर टॉवर माझ्या समोर आहे. तर त्याच्यानंतर मी आता पोचेन थोड्या वेळ नंतर तुमच्याशी बोलतो. तर मी ऑफिसमध्ये पोचलो आहे. मी आता लॉकर रूमच्या इथे आहे. तुमच्याशी नंतर बोलेन ब्रेकमध्ये किंवा सुटल्याच्या नंतर. मे बी मोस्ट ऑफ सुटल्याच्या नंतरच बोलेन, कारण की जरा जास्ती वेळ नसतो. सो तो कवर करण्यात जातो. तर सो मी तुमच्याशी नंतरच बोलेन सुटल्याच्या नंतर. ठीक आहे, बाय. तर मी आता ऐरोली स्टेशनला आहे. डायरेक्ट ऑटो केली होती, बससाठी जास्ती थांबलो नाही मी. सो आता 7:40ची मला ट्रेन भेटेल. त्या ट्रेनमध्ये चढेल. मे बी गर्दी कमी असेल आणि अर्ध्या पब्लिकला सुट्टी आहे. तर सो गर्दी कमी असेल तर ते बेटर होईल. बघूया किती वाजेपर्यंत येते ट्रेन. अजून तर ट्रेन काय आली नाही. लेट्स चेक किती वेळ लागेल. तुमच्यावर मग मी डायरेक्ट ठाण्यात किंवा भांडूप स्टेशनला बोलेन. जाम गर्दी होती, चढायला भेटतच नव्हतं. एकामेकाला धक्के मारूनच पुढे येत होते साले सगळे. पूर्णच्या पूर्ण लिटरली बघितलं असाल ना, दाखवलं असतं पण मोबाईलमध्ये चालू करायला दिला नाही. मोस्ट ऑफ अशी गर्दी होती की ह्या साईडून पण चढत होते, त्या साईडून पण चढत होते. तर पूर्ण पॅक होतं म्हणून शूट करता नाही आलं मला. आता 7:46ची छत्रपती शिवाजी टर्मिनल्स लागलेली आहे 4 नंबरवर. जस्ट आली आहे की चालली आहे? जस्ट आली आहे. तर मी नंतर बोलतो तुमची. मी ट्रेन पकडायला जातो. उतरल्या भेटली पाहिजे. मे बी भेटेलच. थोडा वेळ थांबेल तर बरंच होईल. तुमच्याशी नंतर बोलतो भांडूपमध्ये. मी आता भांडूप स्टेशनला आहे. पोचलो आहे. ट्रेन पूर्ण खाली होती, काही हे नव्हतं. मस्त आरामात बसून यायला भेटलं. जरा काम होतं म्हणून ते करत होतो मी मोबाईलवरती. शूट करता नाही आलं मला. बघूया आता बसमध्ये भेटतं काय जायला की डायरेक्ट आपण ह्याच्यानी जाऊ. मे बी मोस्ट ऑफ बसनीच जाईन मी. ते बेटर पडेल मला असं वाटतं, कारण की गर्दी जाम आहे. सो स्टँडिंगने जाऊया. स्टँडिंग तर स्टँडिंग काय बोलणार आता, सोडा. बसमध्ये आहे मी सध्या. बसायला जाणार बघायला तर पूर्ण पॅक आहे. म्हणजे काही जागा उरलेली नाही. आता अजून पण माणसं येतील थोडेफार. पॅक आहे तरी माणसं असतात. सगळ्यांना लवकर पोचायचं असतं. नेहमीच आहे. संध्याकाळी तुम्ही बघितलात ना तर स्टॉप तरी 600ला जाऊन गर्दी असते, कारण 605 बंदी झालेली आहे. 600ला गर्दी असते. 600ला रत्नागिरीला कधी होतो कारण जायचं असतं त्यांना. सो पूर्ण पॅक असते. लिटरली 600 जिथे हे असते म्हणजे बस थांबते तिकडे 600 गेलेली आहे. आणि लाईन ती पूर्ण त्या घरापर्यंत असते. पूर्णच्या जागा मी एकदम पुढे होती जागा, पण सिनियर सिटीजनला जागा नाही. जाऊ दे, त्यांना ते पुढे
जमत नाही. आता एका ड्रायव्हरने हिला म्हणजे पॅसेंजरला ओरडली, कारण की एका ड्रायव्हरने पॅसेंजरला ओरडला. ती फ्रंटमधून चढली, लाईन लावली होती तिने, बट दरवाजा ओपन दिसला म्हणून ती चढली लगेच. तर भाई ओरडलाच जाम ओरडला बिचारी काय आता एवढं डायरेक्ट मधून लाईनीतून घुसता न येता डायरेक्ट फ्रंट डोअरनी आली, पहिल्या डोअरनी, तर ऑफकोर्स ओरडणार ना. मग काय बोलणार आता. काय माहीत नाही. काल पण तो एक वेगळा सीन जसं तुम्हाला मी सांगितला व्हिडिओमध्ये, आज पण वेगळा सीन. खूप डिफरंट आहे. म्हणजे कसं चालतात माणसांची डोकी अजिबात माहीत नाही. काय बोलणार मी आता. एरियात आहे हा, काय नवजींची इथेच आहे, ब्राईट स्कूल इंजिन. आता पोचीन थोड्या वेळात घरात. बसमध्ये पुढे बसायला एकदम म्हणजे ड्रायव्हर सीटच्या बाजूला जे अशी एवढी स्पेस असते ना, तिथे बसलो होतो लिटरली. म्हणजे पूर्ण पॅक झालं होतं, जागाच नव्हती असं समजाय. गल्लीत आहे आत्याच्या इथे. केस पण कापायची होती, पण काय करणार, टाइम लागणार. काका चला आम्ही पोचत आलो आहे. तुमच्याशी नंतर बोलतो. बाय बाय. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक शेअर कमेंट करा आणि प्लीज सबस्क्राईब पण करा.